सगळ्यांना वन्स अगेन. मी सौ स्मिता उमेश झेमसे अँड आज आपण असा जो दिवस आहे ना तो आपल्या गार्गीज ग्रुप स्वप्न बघितलं होतं रश्मीने ते साकार झालेलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. त्याचबरोबर आपली अजून एक मैत्रीण आहे जिने एक अनोखा कार्यक्रम आपल्यासाठी समोर आणलेला आहे. एनजे ग्रुपचे जे नितीन पाटील सर आहेत ते आपल्या इकडे आलेले आहेत आणि मुकेश सर पण इकडे आलेले आहेत आणि ते आपल्यासाठी फायनान्शियल अवेअरनेस हा एक कार्यक्रम घेणार आहे. त्याच्यामध्ये बरंच काय काय पैलू आहेत. सी आजकाल आय नो मोस्ट ऑफ द लेडीज आपल्या ज्या आहेत गार्गीज ग्रुप जो आहे तो आपला आतापर्यंत फक्त मैत्रिणींचाच म्हणून नाही राहिलेला आहे. फक्त मज्जा मस्ती ह्याच्याबरोबरही आपण असं करत असतो की ज्या बायका आहेत आपल्याशी ज्यांचा संबंध आलेला आहे त्यांचा काही ना काही करून फायदा झाला पाहिजे. फायनान्शियली इंडिपेंडन्स मिळालं पाहिजे. त्या ज्या काही कामामध्ये आहेत किंवा जरी नसतील पण जरी ज्या त्यांना जे छंद आहेत ते त्यांनी जोपासून त्या छंदांमधून त्यांना कसं काय बेनिफिट्स मिळतील फायनान्शियली ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आपण खास मी उद्योजिका हा ग्रुप बनवलेला आहे राईट. आणि त्या मी उद्योजिका ग्रुपमध्ये मोस्ट लोक बायकांनी वारंवार एक देतच असतात की इकडे तुमचा बेनिफिट झाला, आपल्याकडनं 10 मैत्रिणी मिळाला, क्लायंट्स मिळाला, फार मोठा क्लायंट मिळाला, फार छान कॉन्फिडन्स मिळाला. सो वी आर लुकिंग फॉर दॅट ओनली. आणि अजून एक पुढचं पाऊल आपल्याला घ्यायचं की नाव दॅट मोस्ट ऑफ यू आर अर्निंग okay and earning or you are going in the already the direction that you are becoming good entrepreneurs. आपल्याला ते मिळालेले जे पैसे आहेत त्यांचा आपण कसं योग्य पद्धतीने वापर करावा आणि त्याला कसे वेगवेगळ्या पद्धतीने आपण इन्व्हेस्ट करू शकतो ह्याच्यासाठी आज एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सो एक जस्ट तुम्हाला एक म्हणतात ना वॉक थ्रू हायलाइट्स ऑफ द डे. सर्वात पहिले आपला जो फायनान्सचा कार्यक्रम आहे फायनान्शियल अवेअरनेस तो होईल. त्याच्यानंतर एक खूप मोठी म्हणजे म्हणतात ना झेप घेतलेली आहे गार्गीज ग्रुपनी जो वी हॅव ऑलरेडी एक्सपांडेड टू 6 न्यू सेक्शन्स. आपण आपल्या 6 शाखा उघडलेल्या आहेत. सो आपल्या आता 7 शाखा टोटल झालेल्या. सुरू करायच्या आधी ना आपण फक्त एक मस्त काम करूया ना. सो ऑफकोर्स वॉर्म वेलकम आणि आय अप्रिशिएट इतका पाऊस पडत असताना सुद्धा तुम्ही सगळे इकडे आलात. दॅट्स रिअली नाईस. सगळ्यांनी आपला हात वरती करायचा ओके आणि शाबासकी आणि स्वतःचं नाव घ्यायचं. स्वतःचं नाव घ्यायचंय आणि शाबासकी द्यायची. सो मी म्हणणार आहे शाबाश संजना, शाबाश. जोरात ऐकून येते मग अजून मला काहीच ऐकून येत. व्हेरी गुड. कधी मिळाली होती शाबासकी लास्ट? काल, गेल्या आठवड्यात. व्हेरी लकी, व्हेरी लकी. आणि एक जण म्हणते बाकी आय थिंक 30 आहे तिकडे. 30 लोक आहेत. 30 आहे. 30 मध्ये मे बी 3 किंवा 2. बरेच लोकांना नाही मिळाले. आता बरं वाटलं थोडंसं शाबाश म्हणून. स्वतःला शाबाश म्हणून बरं वाटलं ना. व्हेरी गुड. दॅट इज व्हेरी नाईस. मला पण मिळते पण आय एम इक्वली लकी. ठीक आहे. सो बरं सांगायचं अर्थ कारण की का दिली आपण ही शाबासकी स्वतःला? आम्ही इकडे वेळ काढून आलो सगळ्याजणी आणि अजून भरपूर आमच्या बायका यायच्या बाकी ते येत आहेत आता. बरोबर. इकडे आलोय याच्यापेक्षा महत्वाचं हे आहे की आपण आता जस्ट गेट टुगेदर किंवा मैत्रिणींना भेटायला अशा एखाद्या कार्यक्रमाला न जाता एका फायनान्स अवेअरनेस सेशनला जायचं डिसिजन घेतलं विच इटसेल्फ इज अ व्हेरी व्हेरी बिग डिसिजन. याचा अर्थ काय आहे? दॅट वी आर नाव ओपन टू लर्न समथिंग न्यू, ट्राय समथिंग डिफरंट and bring about a positive change in our lives, right? Because just like food, family, health, money is an equally important factor in our lives, right? So this session is going to be all about that. And of course, before I hand over the mic to our facilitator for today, big thanks to Rashmi ma'am and to the entire core team of Gargis for accepting our invitation and for making the time for this event. So over to you, Manoj sir. आणि आजचे आपले गाईड किंवा फॅसिलिटेटर म्हणू शकतो आपण. ही बी मिस्टर मनोज गुप्ता. ही इज एन एम्पॅनल्ड ट्रेनर विथ HDFC.
ते तर डेफिनेटली चांगलंच असेल, पण ऑलवेज फील फ्री टू आस्क युअर क्वेश्चन्स. सो तुम्हाला जर काही शंका कुशंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आय थिंक इंग्लिश, हिंदी, मराठी, कोणत्याही लँग्वेजेस. सो वी आर इक्विप्ड विथ ऑल दीज 3 लँग्वेजेस ॲट लीस्ट. वी कैन से नो ॲक्चुअली वी वॉन्ट ट्रान्सलेट. सो हिंदी, मराठी, इंग्लिश, एनी लँग्वेज विल बी ओके, राइट? Thank you so much. A warm good evening to all of you. गुड इवनिंग. गुड इवनिंग. HDFC म्यूचुअल फंड की तरफ से आप सबका हार्दिक अभिनंदन है कि आप सब लोग यहाँ पे मौजूद हो, और देख के खुशी महसूस हो रही है कि जिसकी वजह से इंडिया आगे बढ़ रहा है, आज उन्हीं के लिए हम सेशन कर रहे हैं. बहुत लोग बात करते हैं कि इंडिया बढ़ रहा है, इंडिया आगे जा रहा है, और उसका असली रीजन है कि इंडिया के अंदर और इंडिया की सोच जेंडर इक्वलिटी की तरफ जाना. और जब ऐसे माहौल में हम बात करते हैं कि हम रुकेंगे नहीं, हम बढ़ते रहेंगे, क्योंकि आज के इस इंडिया के अंदर एक जिद है बड़ा बनने की. ये ट्रम्प के टैरिफ से नहीं रुकता, ये किसी के कहने से नहीं रुकता. और आप जैसी महिलाएं, आप जैसे लोग जो अपने घर को अच्छे तरीके से संभाल सकती हैं, आपको अपनी जिंदगी में जिद होनी चाहिए. वो जिद होनी चाहिए कि आप अपनी जिंदगी में आप अपने घर का और अपना खुद का पैसा सही से मैनेज कर सकते हो. इंडिया में सबसे बड़ा प्रॉब्लम जो देखा गया है, किसी भी लड़की को कोई अलग से कोर्स नहीं कराया जाता कि आप अपना घर कैसे चलाओगे, बट आप किसी भी घर में पूछो, वो कहेंगे कि घर उन्हीं से चल रहा है, उन्हीं की वजह से सही से चल रहा है. तब भी स्पेशली फॉर द लेडीज हमेशा देखा गया है, जब फाइनेंस की बात आती है तो ज्यादातर केसेस में देखा गया है वो इस काम को आउटसोर्स कर देते. मानते हो दोस्तों इस बात को? तो मैं यही चाहूंगा आज इस सेशन के बाद कि जैसे आप सब चीजों को मैनेज सही से कर सकते हो, अगर आप अपने फाइनेंस के बारे में खुद सोचना स्टार्ट कर दो और उस पर ज्यादा ध्यान दो, तो आपके लिए बहुत ज्यादा आसान हो जाएगा खुद के लिए भी पैसा बनाना और अपने परिवार के लिए बहुत सारा पैसा बनाना. पर मेरे जहन में एक और सवाल आता है, बहुत नीरा सा टॉपिक है फाइनेंस की बात करना, फाइनेंशियल इंडिपेंडेंस की बात करना. हम सब लोग लर्नेड लोग हैं, तो ये बेचारा पैसा जब रोज कमाने ही वाले हैं, तो पैसा बचाकर करना क्या है? आज भी कमाएंगे, कल भी कमाएंगे. डोंट यू थिंक वी शुड, हम इन्वेस्टमेंट की बात ही नहीं करना चाहिए? क्या नहीं लगता आपको ऐसा? बोलो आप लोग. मुझे तो लगता है बकवास टॉपिक है. हम सब लिटरेट हैं, आज जितना कमा रहे हैं कल उससे ज्यादा कमाएंगे. मानते हो ना दोस्तों? हम सब एंटरप्रेन्योर हो रहे हैं, हम सब लोगों के पास जब तक चाहेंगे तब तक हम पैसा कमा सकते हैं. तो पैसा बचाकर इन्वेस्ट करना ही क्यों है? बोलिए बोलिए, सवाल आपके लिए है. कल नहीं पता. कुछ जरूरतें ऐसी भी हैं जो आप आज अपनी जरूरतों को पूरा भी कर सकते हो, और कुछ जरूरतें आने वाले समय में भी होने वाली हैं. तो जब भी हम बात करते हैं निवेश की, इन्वेस्टमेंट की, बहुत सारी चीजों को हमको सोचना पड़ता है. पर एक और सवाल मेरे जहन में आ रहा है, मैं आपसे पूछ ही लेता हूं. आपके पेरेंट्स, मेरे पेरेंट्स हमेशा कहा करते थे सारा पैसा इन्वेस्ट करते हैं एफडी, आरडी, पोस्ट ऑफिस, किसान विकास पत्र, पीपीएफ, पीएफ, ऐसे ही निवेश करते थे ना? आर वी प्राउड ऑफ द पेरेंट्स और नो? तो फिर हम तो यहां पर कुछ म्यूचुअल फंड की दुनिया की बात करने वाले हैं. तो गलत कौन है? वो तो एफडी, आरडी, पोस्ट ऑफिस की बात करते थे, पीपीएफ की बात करते थे, पीएफ की